श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 26 मे वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे शनी जयंती, त्याचबरोबर सोमवती अमावस्या. तर या दिवशी आपल्याला काही अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय देखील करायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे. तर आता कोणती वस्तू आपल्याला टाकायची आहे बघा, कारण शनी जयंतीचा दिवस हा शनी देवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शनी देवांची पूजा उपासना केली जाते. ज्यांना शनीचा त्रास आहे, शनी दोष आहे, शनीची 7.5 आहे, त्यांनी आवर्जून या दिवशी भगवान शनी देवाची पूजा उपासना करावी, ज्यामुळे शनी देवांच्या कृपेमुळे आपल्या जीवनातील समस्या नष्ट होत असतात. जरी शनी जयंतीच्या दिवशी काहीच करणं शक्य झालं नाही तरी सुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहे तर त्या आवर्जून टाकायच्या आहे, ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता, जी काय आपल्याला नजरबाधा आहे, इडापिडा आहे तर ती दूर होईल आणि शत्रुपीडा असेल, शत्रुदोष असतील तर ते देखील नष्ट होतील. तर आता कोणती वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनला ही प्रेस करा. त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कारण आपल्या कुटुंबावरती कोणतंही संकट येऊ नये किंवा कोणतीही अडचण येऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं. आपल्याला शत्रूचा त्रास होत असतो, शत्रुपीडा असेल तर ती नष्ट होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही ज्या वस्तू आहेत तर त्या टाकायच्या आहेत. त्याचप्रमाणे आपण या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आंघोळ केली तर आपल्या जीवनामध्ये जी काही संकट आहेत, अडथळे आहेत, ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात. त्याचबरोबर माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं कायम वास्तव्य जे आहे तर ते राहतं. म्हणून आपल्याला या वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. आंघोळ करत असताना आपल्याला सर्वात अगोदर आपल्या नाभीवरती थोडंसं पाणी ओतायचं आहे. त्यानंतर आपला डावा खांदा जो आहे तर त्या डाव्या खांद्यावरती थोडंसं पाणी ओतायचं आहे. त्यानंतर आपल्या मानेवरती पाणी घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे. यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदे जे आहेत तर ते होत असतात. आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण कोणत्या वस्तू टाकू शकतो तर आपण बघा, अगदी 2 ते 3 वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे किंवा जास्त देखील सांगेल. सर्व वस्तू तुम्हाला टाकण्याची काहीही गरज नाही. तुम्हाला ज्या वस्तू शक्य असेल त्या वस्तू तुम्ही टाकू शकता. तर बघा आता कोणत्या वस्तू टाकायच्या आहे. आपण काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान केलं तर ग्रहांचे जे काही अशुभ परिणाम आहेत तर यापासून आपली सुटका जी आहे तर ती होत असते. आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजे हळद. हिंदू धर्मामध्ये हळद जी आहे तर ती अतिशय खूप शुभ मानली जाते. धार्मिक विधीमध्ये कुंकवा इतकंच महत्त्व जे आहे तर ते हळदीला देखील आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये सकारात्मकतेचं प्रतीक हळद जे आहे तर ती सकारात्मकतेचं प्रतीक मानली जाते. त्यामुळे सर्वात अगोदर आपण जी नवीन नवरा नवरी असते तर तिला सुद्धा हळद जी आहे तर ती लावली जात असते. यामागे कारण काय आहे तर बघा, जी काही बाहेरील नजरबाधा आहे, वाईट इडापिडा आहे तर ती होऊ नये, नवरा नवरीला कोणाचीही दृष्ट लागू नये, वाईट शक्तीपासून त्याचं संरक्षण व्हावं म्हणून ही हळद जी आहे तर ती लावली जात असते. त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकल्यामुळे नकारात्मकता नष्ट होते. आपलं मन जे आहे तर ते शुद्ध होतं. त्याचप्रमाणे जीवनामध्ये चांगले बदल होत असतात.
हळदीचा संबंध जो आहे तर तो गुरुग्रहाशी आहे। एखाद्याच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह जर कमजोर झालेला असेल तर प्रत्येक गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे। गुरुचे दोष जे आहेत तर ते दूर होत असतात। तसेच या उपायामुळे गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती अखंड होत असते। त्याचबरोबर जर कुणाचं लग्न जमत नसेल, लग्नामध्ये सतत अडथळे येत असतील किंवा वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येत असतील तरी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो तुम्ही नियमित करू शकता। हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे वाईट नजरेपासून सुद्धा आपलं संरक्षण जे आहे तर ते होत असतं आणि हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। त्यामुळे घरामध्ये सुद्धा सुख, शांती, समृद्धी येत असते। हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, यामुळे तो आपली त्वचा जी आहे तर ती उजळ बनते। त्वचेसाठी सुद्धा अतिशय अत्यंत फायदेशीर असते। तर असे आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्ट्या, वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा हळदीचे गुणधर्म जे आहेत तर ते म्हणून आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद जी आहे तर ती आवर्जून उद्याच्या दिवशी टाकायची आहे। यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला खडे मीठ जे आहे तर ते टाकायचं आहे आणि आपण जेव्हा अंघोळ करण्यासाठी पाणी घेतो त्यावेळी त्या बकेटमध्ये चिमूटभर आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे जर सैंधव मीठ असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता आणि या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे। यामुळे काय होतं तर नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होते आणि शरीरातील रक्तप्रवाह जो आहे तर तो सुरळीत राहतो आणि स्नायूंच्या वेदना सुद्धा दूर होत असतात। त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे कापूर। कापूर जो आहे तर तो सुद्धा नकारात्मक शक्ती असतील, वाईट दोष असतील तर ते दोष नष्ट करत असते। आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये कापूर टाकल्यामुळे आपल्या शरीराला आराम मिळतो। डोकेदुखी, अंग जड पडणे किंवा आपले हातपाय दुखणे या अशा ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत तर त्या दूर होत असतात। धार्मिक दृष्ट्या कापूर जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपण थोडासा कापूर जो आहे तर तो बारीक कुटून किंवा बारीक कुस्करून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता। तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर तो तुम्ही आवर्जून टाका, नसेल तर आपण साधा जो कापूर वापरतो घरामध्ये तो देखील टाकू शकता। यानंतर म्हणजे काळे तीळ। काळे तीळ जे आहेत तर ते सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता। अगदी चमचाभर काळे तीळ घ्यायचे आहे आणि ते तीळ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे। काळे तीळ सुद्धा नकारात्मक लहरी ज्या आहेत तर ते नष्ट करत असतात। काळे तीळ जेव्हा आपण अंघोळीच्या गरम पाण्यामध्ये टाकतो तर त्यावेळी त्या तिळातील तेल जे असतं तर ते पाण्यामध्ये उतरत असतं। या पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या शरीराचे स्नायू जे आहेत तर ते सुद्धा बलवान होत असतात, आपलं शरीर मजबूत होत असतं। तर अशा प्रकारे तिळाचे सुद्धा तुम्हाला धार्मिक दृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदे आहेत। त्यामुळे चमचाभर काळे तीळ आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता। यानंतर आहे ते म्हणजे गंगाजल। आपण गंगाजल टाकायचं आहे। पवित्र नदीमध्ये स्नान करणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही, परंतु अंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण थोडंसं गंगाजल टाकलं, आता गंगाजलही तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाबजल जे आहे तर ते टाकायचं आहे। गंगाजल टाकल्याने काय होतं तर आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असतं। त्याचबरोबर थोडीशी कडुनिंबाची पानं जी आहेत तर ती आपल्याला अंघोळीच्या पाणी आपण ज्यावेळी गरम करत असतो तर त्यामध्ये टाकायचं आहे। ही पानं टाकल्यामुळे इन्फेक्शन जे काही आहे तर ते आपल्याला होत नाही। तसेच चमचाभर कच्चं दूध जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर यामुळे आपली त्वचा जी आहे तर ती सॉफ्ट राहते। आपल्या शरीरावरील मृत पेशी ज्या आहेत तर त्या निघून जातात आणि आपला चंद्रग्रह जो आहे तर तो सुद्धा सुधारतो। तर अशा ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता। तसेच व्यक्तींच्या कुंडलीमध्ये ग्रहाची स्थिती जर वाईट असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रगती होते, अन्यथा अनेक अडीअडचणींचा, अडथळ्यांचा सामना करावा लागतो। त्यामुळे आपण
होईल तेवढ्या वस्तू आपल्या घरामध्ये आता सर्व वस्तू तुम्हाला टाकणं गरजेचं आहे का? तर तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही सर्व वस्तू एकत्र एखाद्या वाटीमध्ये मिक्स करून टाकू शकता, किंवा ज्यांच्याकडे ज्या वस्तू आहेत किंवा कुठली मी तुम्हाला अगदी 5 ते 6 वस्तू सांगितल्या आहेत, तर त्यापैकी तुम्ही कोणतीही एक जरी वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली आणि त्या पाण्याने स्नान केलं तरी सुद्धा चालणार आहे. अंघोळ करत असताना आपल्याला त्या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा ओम शनेश्वराय नमः या मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या वस्तू शक्य होतील त्या वस्तू आवर्जून टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सोमवारी सकाळी आवर्जून घरातील सर्वांनी, लहान असं आता घरामध्ये वृद्ध व्यक्ती असतील, लहान मुलं असतील, मुली असतील, तर सर्वांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.